महाराष्ट्रात पुन्हा एकदा दामदुप्पट योजना, जास्त व्याजदर आणि जमीन देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत। कमी वेळात जास्त नफा मिळेल या आशेने अनेक नागरिक अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात आणि शेवटी त्यांच्या आयुष्याची सर्व बचत धोक्यात येते। या कंपन्या सुरुवातीला मोठ्या जाहिराती करतात, 2 वर्षात पैसे दुप्पट, महिन्याला 10 ते 15% व्याज, गुंतवणूक करा आणि प्लॉट मिळवा अशा आकर्षक ऑफर देऊन नागरिकांना जाळ्यात ओढले जाते। यासाठी काही एजंटांची फौज तयार केली जाते। हे एजंट गोड बोलून लोकांचा विश्वास संपादन करतात। मी स्वतः पैसे गुंतवले आहेत, मला एवढा नफा झाला, अशी उदाहरणे देऊन नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते। अनेक वेळा लोक कर्ज काढतात, सोने विकतात, घर गहाण ठेवतात आणि मोठ्या अपेक्षेने या योजनांमध्ये पैसे गुंतवतात। परंतु काही काळानंतर अचानक कंपनी बंद पडते, कार्यालय बंद, फोन बंद आणि संचालक फरार। यानंतर सुरू होते पोलीस तक्रार, गुन्हे, न्यायालयीन प्रक्रिया आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या कोर्टाच्या तारखा। काही वेळा संचालकांना अटक होते, परंतु कालांतराने त्यांना जामीन मिळतो। मात्र गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळताच असे नाही। अशा अनेक प्रकारांमध्ये हजारो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। कित्येकांना कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारख्या टोकाचे निर्णय घ्यावे लागले। तरीही ही फसवणुकीची मालिका थांबत नाही, कारण तेच एजंट पुन्हा नव्या कंपनीत सामील होतात, नवी योजना आणतात आणि पुन्हा नव्या गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढतात। हडपसर, पुणे आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा योजनांचा पुन्हा फैलावा होत असल्याची चर्चा आहे। जर तुमचीही अशा कोणत्याही कंपनीकडून फसवणूक झाली असेल किंवा तुमची गुंतवणूक अडकली असेल तर आमच्याशी संपर्क साधा। रोकटोक महाराष्ट्र न्यूज या माध्यमातून आम्ही तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू।